नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व व्ह्यूअर्सचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शिक्षक भरतीविषयी. मित्रांनो, यावेळची शिक्षक भरती ही एक अशी शिक्षक भरती होऊन गेलेली आहे की नाईलाजाने या भरतीला आपल्याला विचित्र भरती असं नाव द्यावं लागेल. कारण मित्रांनो, आपण राष्ट्रीय स्तरावरची UPSC पाहतो, राज्यस्तरावरची MPSC पाहतो, बँकिंग पाहतो, रेल्वे पाहतो. यांनासुद्धा इतका वेळ लागत नाही आणि इतका किचकटपणा त्या भरत्यांमध्ये नसतो जितका किचकटपणा हा आपल्या या वर्षीच्या शिक्षक भरतीला होत आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, मागील वर्षी म्हणजेच फरवरी 2023मध्ये या शिक्षक भरतीचा TAIT या एक्झामचा नोटिफिकेशन निघाला. त्यानंतर लगेच महिनाभराच्या आतमध्ये ही परीक्षासुद्धा झाली, म्हणजे जिचा कालावधी महिनाभर असा काही होता. आणि एप्रिलमध्ये या शिक्षक अभियोग्यताधारक चाचणीचा रिझल्टसुद्धा आला. यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांनी आपलं नाव नोंदवलं होतं, ही परीक्षा दिलेली होती आणि त्या परीक्षेमध्ये बऱ्यापैकी मार्क्ससुद्धा मिळवलेले होते. त्यामध्ये असं वाटते की बऱ्याच अभियोग्यताधारकांना आपण आता शिक्षक होणार आणि आपलं आयुष्य समृद्ध होणार, सुखी होणार या आशेने हे अभियोग्यताधारक या भरतीकडे बघत होते. परंतु नेहमीच काही ना काही कारणामुळे, कधी तांत्रिक अडचणी, कधी प्रशासनिक अडचणी, कधी म्हणजेच अशा अनेक कारणांमुळे ही भरती समोर ढकलण्यात गेली. शेवटी एक महिने समोर करत फरवरी 2024मध्ये काही अभियोग्यताधारकांना ही नियुक्ती मिळाली. त्या अभियोग्यताधारकांचं खूप खूप अभिनंदन की ज्यांना नियुक्ती मिळाली आणि ते शासकीय सेवेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांचं खरंच खूपच अभिनंदन की कमीत कमी काही लोकांना तरी न्याय मिळाला. म्हणजेच विनामुलाखतवाल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असोत, जिल्हा परिषद शाळा असोत किंवा आणखी काही संस्था असोत, यांच्यामध्ये ज्यांना नियुक्त्या मिळाल्या त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्यांना खूप खूप भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. परंतु ही काही स्तरावर, काही हजारावर भरती झाल्यानंतर पुन्हा एक विनामुलाखत यादी आणि रूपांतरित यादी यांची जी नियुक्ती होती, ही नियुक्ती होणार होती. पण कालांतराने लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागली आणि त्या निवडणूक आचारसंहितेमध्ये ही भरती परत अडकली. त्यानंतर लोकसभेची निवडणूक आचारसंहिता ही 4 जून 2024 रोजी संपली. त्यानंतर 4 जूननंतर बऱ्याच जे उरलेले अभियोग्यताधारक होते, स्पेशली 9 ते 12चे म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, रूपांतरित यादी आणि ज्यांनी मुलाखत सहित अर्ज प्रक्रिया केली होती, त्या सर्वांना एक आनंदाचं पर्वणीची चाहूल ही लागली होती की आता उर्वरित शिक्षक भरती होणार. आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला असं वाटलं होतं की निवडणूक आचारसंहिता हटली तर आता समोर आपलं काहीतरी नियुक्ती होईल. पण त्यातच विधान परिषदेच्या काही जागांची निवडणूक आचारसंहिता लागली, आदर्श आचारसंहिता लागली आणि त्यामध्ये पुन्हा अभियोग्यताधारकांना थोडासा धक्काच बसला. पण तरी पण माननीय आयुक्त साहेब, शिंदे साहेब यांनी थोडा पुढाकार घेत भरती थोडी पुढे नेण्यास काही सकारात्मक पाऊले उचलली आणि हे सकारात्मक पावलांमुळे निवडणूक आयोगाकडे शिक्षक भरतीसंबंधी परवानगी मागण्यात आली. पण अजूनही ही जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, म्हणजे उरलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रूपांतरित यादी,
आणि मुलाखतीसहित यादी यांची स्पष्ट अशी माहिती आपल्याला अजून समोर आलेली नाही. काहीतरी सैनिकी कल्याण, काही जण म्हणतात प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे, पण स्पष्ट अशी सूचना ही कुणाकडूनच मिळत नाही आहे. त्यामुळे अनेक अभियोग्यताधारकांना वाटते की आता कसं होईल. खूप जण सांगतात की खचून जाऊ नका, निराश होऊ नका, पण 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणजे उरलेली जी भरती आहे त्या बाबतीत कोणत्याही गोष्टीमध्ये स्पष्ट वाक्यता नाही. त्यामुळे सर्वांना असं वाटते की म्हणजेच मी पण एक सामान्य अभियोग्यताधारक आहे. मलाही असं वाटते की एकदाचं म्हणजे काहीतरी स्पष्ट वाक्यता असावी की या तारखेला होईल आणि होईल म्हणजे होईलच किंवा नाही होईल. नाही होईल असं होणार नाही, होणार तर आहेच, पण ते कधी होणार हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण असं आहे, यामध्ये सर्वात जास्त खोळंबा जो होत आहे तो 9 ते 12च्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की शासन स्तरावर 9व्या वर्गापर्यंत तर सर्वांना पासच करत न्यायचे, फेल कुणालाच करायचं नाही. आणि जो खरा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कालक्रम चालू होतो 9व्या वर्गापासून. कारण त्या 9व्या वर्गापासूनच सर्व वर्गांचं बेसिक जे आहे, सर्व विषयांचं बेसिक जे आहे ते सर्व विषयांच्या बेसिकपासून समोरच्या शिक्षणाला जे आहे ते समोरच्या शिक्षणाला सुरुवात होते. त्यानंतर 10वी म्हणजेच बोर्डची परीक्षा असते. त्या बोर्डच्या परीक्षेमध्ये सुद्धा विना शिक्षकांच्या किंवा काही शाळांमध्ये खूप सारे शिक्षकांची जी पदे आहेत ते खूप सारी शिक्षकांची पदे ही रिकामी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, योग्य ते विषय हे योग्य प्रकारे हाताळता येत नाही. त्यामुळे शिक्षक भरती जी आहे ती शिक्षक भरती फार आवश्यक आहे, खास करून 9 ते 12च्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर आपण 11वीचा जर विचार केला तर 11वीचा म्हणजेच FYGC फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम असतात, जसं की सायन्स, आर्ट, कॉमर्स, MCVC. तर यामध्ये सुद्धा जर समजा वेगवेगळ्या आपण स्ट्रीमचा जर विचार केला तर वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये आपण असं बघतो की जो बेसिक राहतो तो बेसिक अभ्यासक्रम हा 11वीपासून चालू होतो आणि 12वीला जे आहे ते 12वीला एकदम हा बोर्डची एक्झाम असल्यामुळे आयुष्याला कलाटणी देणारा वर्ग म्हणून 12वीला आपण मानतो. पण जर समजा या 12वीला किंवा 11वीला किंवा 10वीला 9वीला म्हणजे एकंदरीत 9 ते 12च्या ज्या शाळा आहेत, ज्या उच्च माध्यमिक शाळा आहेत, हायस्कूल्स आहेत, त्या ठिकाणी जर समजा पूर्ण प्रमाणात शिक्षण नसतील तर तिथे नक्कीच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे ते शैक्षणिक नुकसान हे होत आहे. त्यामुळे रूपांतरित फेरी ही लवकरात लवकर लागावी की ज्यामुळे खूप साऱ्या अभियोग्यताधारकांना न्याय मिळेल आणि जी मुलाखती सहितची यादी आहे तीसुद्धा लवकरात लवकर लावावी आणि ही शिक्षक भरती जी आहे ही शिक्षक भरती यशस्वीरित्या पार पाडावी. मध्यंतरी खूप लोक बिहारचं उदाहरण देत होते की बिहारमध्ये 3 महिन्यात शिक्षक भरती पूर्ण झाली, त्यांना अपॉइंटमेंट लेटर भेटले. इतकंच नाही तर त्यांनी बाहेरच्या राज्यातून सुद्धा शिक्षक जे आहेत ते शिक्षक घेतले. ते असो, बिहारचं बिहारच्या परी, आपण महाराष्ट्रातले लोक, आपण महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रातलं शिक्षण कसं निखळ होईल, कसं दर्जेदार होईल, विद्यार्थी कसे घडतील की ज्यामध्ये समोर चांगले डॉक्टर्स, चांगले इंजिनियर्स, चांगले व्यापारी, चांगले शिक्षक तयार होतील, चांगले वकील तयार होतील, चांगले न्यायाधीश तयार होतील की जे न्यायाधीश चांगला न्याय देण्याचं काम करतील. पण यांचा जो बेसिक आहे यांचा बेसिक हा या शालेय शिक्षणातूनच होतो आणि हा शालेय शिक्षणाचा बेसिक जर चांगल्या तऱ्हेने पूर्ण व्हायचा असेल तर यासाठी सर्वात जास्त आवश्यक जे आहे ती म्हणजे शिक्षक भरती. कारण
ही जर शिक्षक भरती चांगल्या पद्धतीने पार पडली तर आपण समाजापुढे, इतर राज्यांपुढे एक चांगला आदर्श निर्माण ठेवू शकू की आमच्या राज्यातील पूर्ण शाळेत पूर्ण स्टाफ जो आहे, पूर्ण कर्मचारी वर्ग आहे शिकवणाऱ्यांचा, शिक्षकांचा, त्यामुळे कोणत्याच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे ते शैक्षणिक नुकसान होणार नाही. चाहे तो सिंधुदुर्ग असो, चाहे तो धुळे असो, चाहे तो अमरावती असो, चाहे गडचिरोली असो, भंडारा असो, गोंदिया असो, चंद्रपूर असो, कुठचाही असो, पण संपूर्ण शाळांमध्ये संपूर्ण स्टाफ असायला पाहिजे, संपूर्ण कर्मचारी वर्ग असायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कसल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान जे आहे ते शैक्षणिक नुकसान होता कामा नये. त्यामुळे माझी सरकारला, त्याचप्रमाणे प्रशासनाला ही विनंती आहे की ही जी शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरती खूप लवकरात लवकर करावी आणि अभियोग्यताधारकांना योग्य तो न्याय द्यावा. धन्यवाद.